आज आपण नवोदयमधील गणित विभागामधील पहिलं चॅप्टर बघणार आहे। त्याचं नाव आहे संख्या आणि संख्या पद्धती। आणि त्यामधील आपण दोन व्याख्या बघणार आहे, समसंख्या आणि विषम संख्या। हे तुम्हाला मी समजून सांगतो। बघा आता समसंख्येची व्याख्या, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4 व 8 यापैकी कोणताही अंक असल्यास त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात। समजा आता तुम्हाला कधी समसंख्या ओळखायची असली तर तुमच्या एकक स्थानी काय लागत असतं, 0, 2, 4, 6 व 8 यापैकी कोणताही अंक कधी एकक स्थानी आला तर त्या संख्येला समसंख्या असं ओळखायचं। बघा आता आपण उदाहरणार्थ आपण काही एक्झाम्पल घेतलेले आहे। 422 याचे एकक स्थानी 2 आहे, म्हणजे 100% आपली कोणती संख्या आहे, समसंख्या। 630 याच्या बी एकक स्थानी 0 आहे। बघा आपल्या डेफिनेशन मध्ये 0 दिला आहे म्हणून ही समसंख्या आहे। त्यानंतर 824 याच्या बी एकक स्थानी काय आहे, 4 आहे, म्हणून ही सुद्धा 4 आपल्या डेफिनेशन मध्ये असल्यामुळे ही आपली समसंख्या आहे। आणि शेवटी आपण लिहिलेले 138 याच्या शेवटी बघा 38 मध्ये 8 हे एकक स्थानी आहे, यामुळे ही बी सुद्धा समसंख्या आहे। अशा प्रकारे आपल्याला समसंख्येची ओळख इथे पटलेली आहे। आता आपण वळूया विषम संख्येकडे। बस याचाच एक भाग आहे। आता विषम संख्या काय सांगते, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 व 9 यापैकी कोणताही अंक असल्यास त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात। याच्या आधी आपण सम बघितली होती, त्याच्यामध्ये आपण 0, 2, 4, 6, 8 हे अंक बघितले होते। आता त्याच्या वगळता आता काय बघायचं आहे, 1, 3, 5, 7 व 9 यापैकी कोणताही अंक दिसला की ती संख्या आपण विषम संख्या असे म्हणत। बघा आता उदाहरणार्थ आपण 311 घेतले, याच्या एकक स्थानी आपल्याला काय दिसतोय, 1, बरोबर आहे। आपल्या डेफिनेशन मध्ये 1 दिसतोय, लगेच आपण समजून घ्यायचं की विषम संख्या आहे। इथं बघा काय आहे, याच्या एकक स्थानी 445 आहे, याच्या एकक स्थानी 5 आहे। ही डेफिनेटली आपल्याला कळतंय की ही विषम संख्या आहे। आणि जे 413च्या एकक स्थानी काय आहे रे, 3, तरी 3 ही सध्या आपली विषम संख्या आहे। आणि 587च्या शेवटी 7 असल्यामुळे ही आपली विषम संख्या आहे, असं आपण डेफिनेशन नुसार व्याख्येनुसार सांगू शकतो। अशा प्रकारे आपली सम आणि विषम संख्येच्या दोन व्याख्या इथे संपलेल्या आहेत। विद्यार्थी आपल्याला सम आणि विषम संख्या समजल्या का?